भूतकाळाकडे पाहण्याच्या दुर्बिणीचे आटे फिरवून तो काळ हात अंतरावर आणला तर मला दिसून येते की मी कोणी नसताना मी कोणीतरी वेगळा आहे असे मला फार तीव्रतेने वाटत होते. मिळाले आणि घ्यावे वाटले तेवढे शालेय शिक्षण घेऊन मी आपल्या खेड्यात राहिलो होतो आणि मोठे चमत्कारिक आयुष्य घालवित होतो. मला चित्रकार व्हावे असे वाटत होते, पण शिक्षण तेही अपुरेच राहिले होते. मी गुरे राखीत होतो, हॉटेलच्या पाट्या रंगवीत होतो, महिलांच्या धोंड्यावर नंबर टाकण्याचं कामही करीत होतो आणि कशातच माझं मन रमत नव्हतं. माणदेशी माणसे या संग्रहातील झेल्या या शब्दचित्रात माझ्या या अस्वस्थ मनस्थितीचा उल्लेख आलाय. या काळात मी वाचित होतो. शाळेच्या वाचनालयातून जे काही वाचण्याजोगे होते ते मी वाचित होतो. मला नीट आठवते की या काळात गडकरी आणि केशवसूत यांचे काव्य मी अगदी वेडा होऊन वाचित होतो. सुरुवातीच्या काळात मी कविता लिहिल्या, त्या मासिकातून प्रसिद्ध झाल्या, पण मला त्याने समाधान मिळाले नाही. याच काळात मी चित्रेही काढीत होतो आणि काव्याप्रमाणे तेही मला नीट जमत नव्हते. ढग भरून येत होते पण बरसत नव्हते, अशी काहीशी माझी चमत्कारिक स्थिती झाली होती. आणि एके दिवशी एक गोष्ट मी लिहिली. काळ्या तोंडाची असे त्या गोष्टीचे नाव होते आणि ती मी एका कुत्रीवर लिहिली होती. वयाच्या 16-17व्या वर्षी लिहिलेल्या या कथेला अभिरुची मासिकात स्थान मिळाले आणि पारितोषिकही, आणि लेखकाला बऱ्यापैकी शाबासकी मिळून त्याचे कौतुकही झाले. ते लेखक म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे नायक व्यंकटेश माडगुळकर. आता जो अंश अक्षयने वाचला तो 1956 सालच्या सोलापूर जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातला. या भाषणात तात्यांनी आपल्या लेखनामागची कळसूत्रे मांडली आहेत. ते संपूर्ण भाषण मुळातून अभ्यासण्यासारखे आहे. तर रसिको, आपल्या लेखनाकडे चिकित्सक आणि तटस्थतेने पाहणाऱ्या तात्यांनी सुमारे 200 कथांचा भक्कम ऐवज वाचकांना सुपूर्द केला. त्यांचे 18 कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, चित्रपटांची पटकथा लिहिली. हे तपशील महत्वाचे आहेतच, पण त्या पलीकडे तात्या एके ठिकाणी असं म्हणतात की किन्हईचे कीर्तनकार, राखणदार बळी रामोशी, दादा, आई आणि बरोबरीची पोरे या सर्वांनी गोष्ट कशी सांगावी हे मला सांगितले. आणि तात्यांनी हा गोष्टी सांगण्याचा वसा आजन्म जपला, तो सुद्धा कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, हे आम्हाला महत्वाचे वाटते. 1945 सालापासून त्यांचा हा प्रवास सुरू आहे. आज लौकिक अर्थानं जरी तात्या आपल्यात नसले तरी त्यांच्या कथांमधली त्यांची पात्र आपल्याशी संवाद साधतात. त्यातल्या प्रसंगाने आपल्याला चकित व्हायला होतं. कधी मन हेलावतं तर कधी खुदकन हसू येतं, थरार अनुभवता येतो. या मागचा गाभा म्हणजे माणदेशात त्यांचं रुजून आलेलं बालपण. माडगुळकरांनी आपल्या वडिलांची कथा रंगवून सांगण्याची शैली आणि आईची चित्रकला हे गुण उचलले. लहानपणी वैदू, फासेपारधी, रामोशी, धनगर, न्हावी, तेली अशा विविध व्यवसायांच्या सर्व तऱ्हेच्या समवयस्क मित्रांची संगत त्यांना मिळाली. गावाच्या परिसरात असणाऱ्या सुतार, लोहार, चांभार, न्हावी इत्यादी बलुतेदारांप्रमाणेच महार, मांग, रामोशी इत्यादी सर्व लोकांचं जगणं त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. त्यामुळे त्यांच्या साहित्यामधून या सर्व लोकांच्या श्रद्धा, रूढी, रीतिरिवाज, त्यांचे आर्थिक, सांस्कृतिक संदर्भही व्यक्त झाले. आपल्या कथांमधून त्यांनी ग्रामीण माणसाचं आणि त्यांच्या काळातील ग्रामजीवनाचं अस्सल आणि जिवंत दर्शन घडवलं. अद्भुतता, कल्पनारम्यता, स्वप्नरंजन यांच्या प्रभावातून त्यांनी मराठी कथेला मुक्त केलं आणि माणदेशाच्या मातीचा अस्सल गंध तिला प्राप्त करून दिला. तर अशा गोष्टी वेल्हाळ तात्यांच्या निवडक 4 कथा आज आपण इथे ऐकणार आहोत. पहिली कथा ऐकूया, मारुतराया. जून महिन्यातल्या ओल्या सकाळी गावात एक भला मोठा वानर आला. एकटाच. त्याचा गोतावळा त्याच्या मागे नव्हता. आमच्या भागात हा प्राणी अगदी विरळा. त्यामुळे सर्वांच्या कौतुकाचा, आदराचा. जवळजवळ 10-12 वर्षांनी तो गावात दिसला. कुठून आला, कसा आला, कोण जाणे.
पण आला तो आपल्या शेपटीची चौरी मिरवीत गाव मारुतीच्या देवळात शिरला. गाभाऱ्यात गेला आणि घटकाभरानं बाहेर येऊन शिखरावर बसला. लांब शेपटी हलवीत उन्हाला बसला. हा विलक्षण प्रकार पांडू गुरुवाच्या बायकोनं बघितला आणि पोरगी काखेला मारून ती बाहेर पडली. घोड्या चढाया गेलेल्या नवऱ्याला ही हकीकत सांगणं अगदी जरूर होतं. खरं मारुती गावात आला होता, देवळात जाऊन आला होता. देवळाजवळ असलेल्या शाळेत जाण्यासाठी गावातली गुलाम पोरं पाठी दप्तर हलवीत आली आणि शाळेच्या पायरीवर येऊन बसली. कारण शाळा अद्याप उघडलेली नव्हती. मास्तरांचा चहा अद्याप व्हायचा होता. तारेवर चिमण्या बसाव्यात तशी ती पोरं पायरीवर दाटीवाटीनं बसली आणि आपल्या मिचमीच्या डोळ्यांनी नव्या सूर्याचा चमकदार प्रकाश बघू लागली. तेव्हा मारुतीच्या शिखरावर बसलेला तो नवखा प्राणी त्यांनी पाहिला. आनंद, आश्चर्य आणि भीती यामुळे त्यांची मनं उडू लागली. मग मुसलमानाचं धीट पोर पुढे झालं आणि आपलं नक्क नाक खाजवीत ओरडलं, अरे वांढरा वांढरा हो, तुझ्या शेपटीला पावशेर तूप. त्याची री सगळ्यांनी ओढली. तेव्हा वानर आपलं काळं तोंड विचकून पोरांना भिवंडवू लागलं. जागच्या जागी नाचू लागलं. मग मुसलमानाच्या पोरानं धोंडा उचलला आणि नियमानं त्याच्या पाठीत बकावला. त्या सरशी वानर हातभर उडाला, वेदनेनं कळवळला, ची ची ओरडत पळाला आणि पिपळाच्या शेंड्यावर जाऊन पानात दडला. पोरं खाली जमा झाली तेव्हा त्यांना दम देऊ लागला. त्यामुळे पोरं जास्तीच चिवली आणि भराभर धोंडे फेकू लागली. पण वानर फार उंच होता. धोंड्याची फेक त्याच्यापर्यंत पोहोचेना आणि ते त्या धूर्त प्राण्याच्या ध्यानात आलं. पिंपळाची कोळी पानं खात तो अगदी आरामात बसला. दरम्यान ही बातमी पांडू गुरुवाला मिळाली होती. तो घाईघाईनं घरी आला आणि टोपलीतली कोरभर भाकर घेऊन पिंपळाखाली गेला. धपाटी घालून त्यानं पोरं हुसकावून लावली, आरडाओरडा केला. म्हणला, अरे कुठं फिराल रे पाप, 12 घरची 12 जमून आला आणि मारुती राहायला धोंड्या घालत बसलाय, त्यानं काय केलं रे तुमचं? गुरुवानं धुडकावली तेव्हा ती चांबट पोरं गुरुवाला शिव्या घालीत आणि त्याची उणग्या बायकांशी असलेली लफडी मोठ्या मोठ्यानं उच्चारित पळाली. हातातला भाकरीचा तुकडा वर करून पांडू वानराला बोलावू लागला, या या हनुमंता, हे घ्या. पण वानर पानच खात बसला. त्यानं गुरुवाकडे बघितलंच नाही. रानात जाता जाता ही मजा बघत उभ्या राहिलेल्या आबा नानांनी गुरुवाला वेड्यात काढलं. हनवटीला झोले देत म्हटलं, लेका पांड्या, आज वार कोणता? सणवार नाना. अरे मग भाकरी कशी घेणार तो मारुती राया? मग अरे गाढवा, फराळ बिराळच काहीतरी आणखी. नाना वारकरी होते, मोठे भाविक होते. गावातली 4 मंडळी जमून ते भजन कीर्तन करायचे. भजनाचा टाळ, मृदंग सगळा सरंजाम त्यांच्या घरी होता. राम जन्म, मारुती जन्म असले समारंभ ते मोठ्या हौसेनं करीत. म्हाताऱ्याच्या शब्दाला गावात चांगला मान होता. नानांचं ते बोलणं ऐकून गुरव होकारार्थी मान हलवायला लागला. धानलीनं घरी जाऊन त्यानं मुठभर शेंगदाणे आणले आणि ते दाखवून वानराला विनवू लागला, देवा या, हे घ्या घ्या घ्या, खाली उतरा. वानर नुसतं असं डोकवून पायी पांढऱ्या पापणांची चमत्कारिक उघडझाप करी आणि आपल्या काळ्या लांब सडक बोटांनी काखेत खाजवी आणि कोवळा पाला ओरबाडून खाई. वानर बधे ना तेव्हा नानांना गुरव म्हणाला, नाना, माझ्या पाप्याच्या हातचा फराळ घेणं त्याला पसंत नाही, तुम्ही बघा. तेव्हा नाना पुढे झाले आणि शेंगदाणे हाती घेऊन विनवू लागले, देवा, मी तुमचा दासानुदास आहे, माझा निवेद घ्या, म्हाताऱ्याची सत्व परीक्षा घेऊ नका. नानांनी नाना परीनं विनवलं. पोथीतल्या ऐकलेल्या संबोधनांनी हाका घातल्या तेव्हा वानर खाली उतरू लागला. आतापर्यंत बरेच गावकरी गोळा झाले होते. मारुती खाली उतरू लागला तशी त्यांची मनं अधीर झाली. वानर बुंध्याशी आला, पिंपळाच्या पेचक्यात बसला. नाना जवळ गेले, त्याने हात वर केला.
वानर पुढे वाकला, नानांशी भिडला. आपल्या काळ्या पंजानी त्यानं म्हाताऱ्याचा हात धरला. गमतीदारपणे इकडे तिकडे बघितलं. नाना म्हणाले, घ्या घ्या, अनुमान कशाला, घ्या. मग एकाएकी वानरानं तोंड पुढं केलं आणि मक्याचं कणीस दातरावं तसा नानांचा हात दातरला, कांडरला आणि शेपूट उडवीत तो पुन्हा झाडाच्या शेंड्याशी गेला. त्या चाव्यानं नाना कळवळले. झीट येऊन खाली बसले. लोक धावले. म्हाताऱ्याला अलगद उचलून आणून त्यांनी घरात झोपवलं आणि हातावर गावठी उपचार केले. बापाचा हात फोडलेला बघताच थोरला पोरगा कळवळला. पेरणीच्या कामी म्हातारा निकामी झाला, आता रोजगारी गडी बघणं आलं. या विचारानं थोरला फार हळहळला. मग गावातले लोक कुजबुजले की नानांचा आपल्या सुनेशी संबंध आहे हे खरं असलं पाहिजे, त्याशिवाय वानरानं त्यांना फोडलाच नसता. आणि त्यानंतर मारुती रायाला शेंगदाणे द्यायला मात्र कुणीच तयार होईना. कुणीच पुढे यायला धाजेना. विषाची परीक्षा बघा कुणी. पण गावात आलेला देव त्याला उपाशी कसा ठेवा. गुरुवाच्या मनाला ही गोष्ट काय पटली नाही. आपल्या 8 वर्षाच्या मुलीला शेंगदाणे देऊन तो वानराला म्हणाला, देवा ए लेकरू आसरात आहे, याच्या हातचं तरी घ्या. ती अजाण पोर शेंगदाणे हातात घेऊन उभी राहिली. ते वानर पुन्हा खाली आला आणि पोरीची पोटरी फोडून गेला. सोनाराच्या लिंबावर जाऊन बसला. गुरुवाच्या बायकोनं ऊर भरवून घेतला आणि वानराच्या नावाला कटाकटा बोर्ड मोडली. तालुक्याच्या दवाखान्यात दाखवण्यासाठी पोर पाठीशी टाकून गुरव निघून गेला. त्यावरती लोक कुजबुजायला लागले. गुरुवाची आणि त्याच्या बायकोची चाल चलवणूक बरी नाही, त्यामुळे असं झालं. वानर कोणाच्याच हातचं खाईना तेव्हा सर्वांना मोठी पंचायत पडली. पानाच्या चमच्या सोडून घोळक्यानं उभ्या राहिल्या त्यांच्यात चर्चा चालू झाल्या. दरम्यान सोनाराच्या लिंबावरून वानर लवाळ्याच्या जांभळीवरती गेला. तेव्हा खाली बघून मुकाट मोठ ठोकणारा लवार तोंडातला तंबाखूचा गुळणा टाकून उठला आणि पोराला पाजत बसलेल्या बायकोला म्हणाले, थोड्या शेंगा दे ग, वानर आले आपल्या दारात. येडक काय, म्हणू दे तू वानर, आपलं काम बघा. अगं दारात आलाय आपण, त्याला काहीतरी दिलं पाहिजे ना. बायकोची वाट न बघता बैत्याच्या आलेल्या शेंगातल्या उंजळवर शेंगा काढून तो बाहेर आला आणि वानराला दाखवून बोलू लागला. आजूबाजूला कुणी नाही हे बघून वानर खाली आला आणि लवाराचे तंगड चावून धूम पडाला. गावातला एक लवार जायबंदी झाला. आता शेतकीची अवजारं कोण बनवणार. त्या लठ्ठ वानरानं सकाळपासून 3ऱ्या प्रहरापर्यंत असा धुमाकूळ घातला. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ते दिसेल त्या माणसावर दात चालवू लागलं. तेव्हा नानांचा थोरला पोरगा अधिक खवळला. बेचकेसारखे धोंडे हाती घेऊन जांभळी खाली आला. रागानं वानराला म्हणाला, राया फार डाळ नाचवलीस लेका. आणि नेम धरून त्यानं धोंडा भिरकावला. हिकमतीनं एका अंगाला होऊन वानरानं तो चुकवला आणि दात विचकीत तो नानांच्या मोठ्या मुलावर धावून गेला. दुसरा दोंडा उचलून पोरगाही हुशार राहिला. तेव्हा वानर 4 पायांवर अल्लद उड्या घेत अण्णा जर्गाच्या मळ्यात घुसला. हातातला धोंडा घेऊन नानांचा पोरगा त्याच्या माग काळा सरखा लागला. त्याचा आवेश बघून गावातली आणखी काही तरणीबाण पोरं त्याच्याबरोबर धावली. काठ्या धोंडे घेऊन धावली. 2-4 मैल ताणपट्टा काढल्यावर वानर थाकला. अंगावर आलेले धोंडे चुकवण्यात त्याच्याकडून कुचराई व्हायला लागली आणि मग 10-12 धोंड्यात तो खाली पडला तसा पोरांनी गराडा घालून त्याला मध्ये घातला. आता आपण वाचत नाही हे जाणून तो शहाणा प्राणी केविलवाणे हातवारे करून आपल्या भोवतीच फिरू लागला. तेव्हा वाण्याचा सदा हात आवरून नानाच्या पोराला म्हणाला, अरे तू हात जोडतोय, पाया पडतोय, मारू नका म्हणतोय. पण नानाच्या पोराला क्रोध आवरला नाही. आवेशानं पुढे होऊन त्यानं वानराला काठ्या घातल्या. बाकीच्या पोरांनी निर्दयपणे त्याला धोंडाळला. नाका तोंडाला रक्ताचे बुडबुडे येऊन हात पाय झाडून वानर मेला, निशेष्ट पडला. तेव्हा त्याचे दोन्ही पंजे
एकमेकात गुंतले होते आणि केसाचं शिप्तर असलेलं त्याचं डोकं मातीत भरलं होतं. मेल्या वानराकडे दयाळूपणे पाहत सदा बोलला, गरीब गरीब आपल्या हाताने मेला. वाईट गोष्ट झाली. मग सगळ्यांच्या सांगण्यावरून तो गिधाडं वारायला तिथं राहिला आणि पोरं गावात आली. वानर मेल्याची हकीकत लोकांना कळली तेव्हा त्यांनी हात जोडले आणि गावात घडलेल्या या अपराधाबद्दल क्षमा करा अशी मारुतीला विनवणी केली. भजन मंडळी सहित पोरं रानात गेली. राम नामाचा गजर करीत त्यांनी मोठ्या मान सन्मानानं वानराला ओढ्यात आणला आणि माणसासारखा जाळला. नानांच्या जीवाला ही गोष्ट फार लागली. दुखण्यातून बरं झाल्यावर त्यांनी ज्या जागी वानराला मारला त्या जागी एक दगडी चौथरा बांधला आणि आता भाविक लोक जाता येता त्या दगडी चौथऱ्याच्या पाया पडतात. अत्यंत सूक्ष्म निरीक्षणातनं माडगुळकर भवताल टिपतात, पण त्याची मांडणी करताना क्लिष्टतेचा स्पर्शही त्यांच्या लेखणीला होत नाही. अगदी सुघड शैलीत ऐसपैस गप्पा मारल्याच्या थाटात ते जीवन मूल्यांची चिमूट आपल्या तळहातावर अलगद ठेवून जातात. वा. गोष्टी सांगण्याचं हेच तर उद्दिष्ट आहे की नकळत समाजभान जागृत करावं, साक्षर समाजाला सुशिक्षित करावं. या आत्ताच्या कथेकडे पुन्हा बघताना मला तो वानर वानर वाटत नाही, तर ते एक रूपक वाटतं. आणि नानाच्या मुलानं त्यांच्या साथीदारांनी क्रौर्याची परिसीमा गाठावी याला काय म्हणावं. शेवटी देव धर्म या सगळ्याच्या पलीकडे जिवंत राहणं महत्वाचं ठरतं आणि मेलेल्यांची पूजा बांधणाऱ्यांची कमी समाजात नाही. त्याही अर्थानं ही कथा समकालीन ठरते. माडगुळकरांचं माणदेशी माणसांवर निरातिशय प्रेम, इथल्या भूमीच्या आणि माणसांच्या आत्मीयतेने त्यांचं लेखन ओथंबलेलं आहे. रामोशी, मांग, वैदू आणि फासेपारधी सवंगड्यांसोबत भटकण्याचा आणि शिकार करण्याचा छंद त्यांना जडला. सनातन गहिऱ्या दुःखाच्या छायेत वावरणाऱ्या माणदेशी माणसांच्या मागे त्यांची लेखणी सावलीसारखी फिरली. म्हणूनच तात्या गोष्टी वेल्हाळ असले तरी त्यांच्या कथा अंतर्मुख व्हायला लावतात. माणदेशाबद्दल तात्यांच्या असलेल्या प्रेमाचा उल्लेख करून प्रस्तावना करण्यामागचा उद्देशच हा आहे की माणदेशी माणसं या त्यांच्या व्यक्तिचित्रातलं एक व्यक्तिचित्र सादर करणं. तर आता ऐकूया कथा धर्मा रामोशी. दळण आणा जी अक्का, दळण आणा. धर्माची ही साध मी आज महिना दीड महिना ऐकतोय आणि मनात कष्टी होतोय. धर्मा आता बोलताच थकलाय. कधी काळी खणखणीत ठणठणीत असलेलं त्याचं शरीर आता विरल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालंय. चालताना, उठताना, बसताना त्याला आता घडी घडी काठीचा आधार घ्यावा लागतो. कानांना नीट ऐकू येत नाही, डोळ्यांना नीट दिसत नाही. गोरटेल्या रंगाचा निटस बांध्याचा हा इमानी रामोशी आता थोड्याच दिवसांचा सोबती आहे. आयुष्यातले अखेरचे दिवस कसे बसे ढकलतोय हे त्याला माहिती आहे. गावातल्या बहुतेक लोकांना माहिती आहे. नोकरी धंद्यापायी परगावी राहणाऱ्या आणि वर्षातला एखाद दुसरा महिना घरी येणाऱ्या माझ्यासारख्याला सुद्धा माहिती आहे. पण ते तीव्रतेनं जाणवलं अगदी अलीकडे. धर्माला अगदी जवळून न्याहाळलं काल परवा. 1.5-2 महिने राहण्यासाठी म्हणून बऱ्याच दिवसांनी मी घरी आलो होतो. शहरी जीवनाची सवय लागल्यामुळे कधी करमेनास होई. मग बाहेर पडून 4 माणसात मिसळायलाही नको वाटे. घरातच काहीतरी करत बसे. असाच एकदा परसात जास्वंदीच्या झाडाला आळं करत बसलो होतो. न्याहारीची वेळ होती. कोवळ्या उन्हात बसून माझा उद्योग चालला होता. बुंद्याशी चांगलं रुंद आळं केलं. पिवळी झालेली किडलेली पानं खुडून टाकली. आडाचं 2 पोहरे पाणी काढून घातलं. एवढ्यात घाईघाईनं आई आली आणि म्हणाली, ए आम बघ कुठं मिळाली तर, तुझ्या चुलत्याच्या पोटात दिसतंय. इथे रामोशीवाड्यात बघ, धर्माकडे सुद्धा असेल.
मी बाहेर पडलो आणि रामोशी वाड्याच्या दिशेनं पावलं उचलली. प्रथम धर्माकडे गेलो. खोपटाच्या बाहेरच धर्मा उन्हाच्या तिरपेला पुढ्यात थाळी घेऊन उघडा वागडा बसला होता. कमरेला केवळ फक्त एक हातभर धडपा होता. काशाच्या लखलखीत थाळीत कसल्या तरी पालेभाजीचा उकडलेला लगदा आणि तांबड्या रंगाची अर्धी 3 चतकोर भाकरी खात होता. बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या तांब्यावर एक हात ठेवून धर्मा एक एक घास सावकाश खात होता. धर्माच्या न्याहारीत आडकाठी आली म्हणून मी संकोचलो आणि उभ्या उभ्याच बोललो, हरभऱ्याची आम काही धरली असलीस तर दे, काकांच्या पोटात दुखतंय, थोडी आम आणि साखर देऊन बघतो. स्वतःच कशाला हेलपाटा घेतला जी, सांगून धाडलं असतं, निदान उमऱ्यावर राहून हाय दिली असती तर आलो असतो घेऊन. एवढं बोलून धर्मानं दाराकडे तोंड केलं आणि तो म्हणाला, बजे आंबचा शिसा आणून दे धान्यांना. आत थोडी हालचाल झाली आणि काळा सावळा हातच फक्त बाहेर आला. शिसा ठेवून परत दिसेनासा झाला. धांदल होती म्हणून मी शिसा घेऊन बाहेर पडलो, पण मन विचारत होतं, बजा बाहेर का आली नाही? धर्माचं जेवण असलं कसलं? माझ्यासारख्या परिचित आणि गावच्या माणसापुढे यायला लाजायला बजा काही पाटला देशमुखाची नव्हती. थाळीभर भाजी आणि चतकोर भाकर खाऊन धर्मा न्याहारी आटोपतो की काय? यानंतर एकदा सवडीनं मी धर्माकडे गेलो, सारी चौकशी केली आणि धर्मानंही मोकळ्या मनानं सारं सांगून टाकलं. कापऱ्या आवाजात तो म्हणाला, घोड थकला होता धनी, कामधंदा होईनासा झाला, चालता हात होता तवर वला वाळला तुकडा मिळत होता, आता काय? त्यात हे असं दिस आलं वंगाळ वंगाळ. भल्या भल्याना दुपारची भान पडली, आम्हा गरिबांचं काय? 2 साल झालं धनी, पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ पडलाय आपल्या मुलकात. 5 चिपट्यांची धारण झाली, का घ्यायचं आणि का खायचं धनी? त्यात बजीला दाल्यानं टाकली, ती बी घरी बसली, वंगाळ वंगाळ. मग पोटा पाण्याचं काय करतोस धर्मा? भागवतो कस तरी कळणा कोंडा करून, कधी रताळ कधी गाजरू उकडतो आणि खातो बापलेक. कालच्याला तुम्ही आला तेव्हा पोरीनं तांदळीची भाजी आणली होती रानात वाटाभर, ती उकडून मीठ घालून खाल्ली कोरकोर भाकरी संग. बकऱ्यावानी पाला पाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी, वंगाळ वंगाळ दिस आलं. आतड तोडून धर्मा बोलत होता. मला भारी वाईट वाटलं. एक वृद्ध रामोशी ज्यानं माझ्या वाडवडिलांची सेवा चाकरी केली, तो पालेभाजी उकडून खातो आणि दुपारची वेळ भागवतो, हे मला ठाऊकही नसावं. असं आहे तर घरी नाही आलास कधी, बोलला नाहीस, माझ्याकडे राहिलं, आईकडे जाऊन कधी बोललास? धर्मानं मान खाली घातली. नाही बोललो. किती जणांचं बघावं तिने, आभाळ फाटले, कुठं म्हणून ती गळला. धर्माच्या या उत्तरावर मी काय बोलावं? गप्प राहिलो. काही वेळ तोही गप्प. बरं आहे, बघतो मी. एवढं बोलून मी धर्माचा निरोप घेतला आणि जड मनाने घरी आलो. संध्याकाळी बसल्या बसल्या धर्माची गोष्ट आईपाशी काढली तशी ती हळहळली.
वाईट दिवस आले बघ. गोरगरिबांना उपाशी मरायची पाळी आली. आपल्या गावची कितीक म्हारं पोरं गेली म्हणे गाव सोडून जगायला. पोटासाठी हिंडायची रे आता 10 दिशांना. करणे ताठे जातील, पण या म्हाताऱ्या धर्मानं कुठं जावं रे? हा धर्मा फार इमानी बघ. एकदा सांगोल्याहून इकडे यायचं होतं. घोडं होतं बरोबर. मी, तुझे वडील आणि थोरला अण्णा. येताना यांनी धर्माला आणलं होतं सोबतीला. इकडे तिकडे करता करता उशीर झाला. अण्णा लहान होता तेव्हा. त्याला पुढे घेऊन मी बसले घोड्यावर आणि हे आणि धर्मा चालू लागले सोबत. तेव्हा चांगला उमेदीत होता तो. घोडं झपाट्यानं काढलं तरी घरी पोचेपर्यंत दिवे लागण होऊन गेली. घोड्यावरून इकडे तिकडे करते तो एकदम ध्यानात आलं आणि केसात हात गेला. ध्यानात आलं की येताना खोवलेलं फूल नाही सोन्याचं डोक्यात. वाटेत कुठेतरी सांडलं. जीव हळहळला. कोणाला सांगावं तरी चोरी. धर्मा खोगीर उतरून घोड्यापुढे गवत टाकत होता. त्याला म्हणाले, धर्मा, फूल पडलं बाबा वाटेत. त्यावर भाकरी सुद्धा खाल्ली नाही. धानलीनं मला म्हणाला, अक्का खण दिलद्या लावून. आणि तशा रात्री ते एवढंच फूल शोधण्यासाठी पडला बाहेर अंधारात. आणि सांगायचं कारण म्हणजे चांदणी उगवायला फूल घेऊन आला माझा सासरचा धर्मा नाईक. होय नाही. अगं मग या दुष्काळात उपाशी मरतोय तो. पाला उकडून खातोय. मी बरी उपाशी मरू देईन रे त्याला. मला माहिती नव्हतं. या घरकामाच्या रगड्यातून सवड कुठे होती मला इकडे तिकडे पाहायला. पण त्याला सांग 4-8 पायली धान्य घेऊन जा म्हणून. आणि त्या बजीला म्हणावं, मोकळी बसू नकोस, रोजचं दळण नेत जा. कुणी दळायला दुसरं मिळत नाही रे मला. महिन्याच्या महिन्याला तेवढेच पैसे होतील ना मीठ मिरचीला. आई, तिने दळलेलं दळण चालणार आहे तुला? अरे एवढा मोठा खटला आहे. गडी माणसांसाठी रानात पाठवायच्या भाकरी करता येतील त्या पिठाच्या. आणि तेव्हापासून धर्मा असा रोज संध्याकाळी दळणासाठी घरी येऊ लागला. त्याला पाहून मी हळहळू लागलो. संध्याकाळी अंधारातनं चाचपडत येऊन दळण घेऊन जायला त्याला खूप त्रास होईल. त्याचे ते हाल पाहून मी एकदा म्हणालोय, धर्मा, अरे हा थकला भागला देह ओढत रोज येतोस जातोस. घरी बजा आहे, तिला का नाही पाठवून देत? त्यावर तो म्हणाला, कशाची तकलीफ, तसं थकलो नाही अजून. भरत सांगोल्यास जाऊन माघारी येईल. बजीला तुमच्या कुत्र्याचं भ्या वाटतं. नग म्हणती वाड्यावर यायला. मग मीही जास्त बोललो नाही. नेहमीप्रमाणे धर्मा कडूस पडल्यावर काठी आपटत येई आणि दळण घेऊन जाई. महिना उलटला. पौषातली थंडी जीव खाऊ लागली. तशा विलक्षण थंडीत अंगावर एक फाटकं तुटकं घोंगडं घेऊन धर्मा सकाळ संध्याकाळ दळण घेऊन जात होता. पीठ आणून देत होता. राहलं नाही म्हणून पुन्हा एकदा मी त्याला सुचवलं, धर्मा, होत नाही आता तुझ्यानं. बजाला देत जा पाठवून दळणासाठी. त्यावर धर्मानं कष्टी नजरेनं एक वार माझ्याकडे पाहिलं. त्याचे लोंबते ओठ थरथरले. त्याला काही बोलायचं असावं. घटकाभर खाली जमिनीकडे बघत तो बसून राहिला. मला अनुभव आहे. महार मांग नडलं अडलं म्हणजे घरी येतात आणि उगाच बसून राहतात. खोदून विचारलं म्हणजे मग हलकेच बोलतात, काही नाही जी, कोरड्याला काहीतरी द्या म्हणून मागाया आलो होतो अक्काकडं. त्यांची अडचण ती केवढी पण संकोचानं म्हणा किंवा देतील की नाही या भीतीनं म्हणा, ते कधी आल्या सरसे पटकन बोलून नाही दाखवायचे. म्हणून मग मी सहानुभूतीच्या स्वरात त्याला विचारलं, गप्प का झालास? काही अडचण आहे का धर्मा? जोंधळे हवेत का? त्यावर खाली पाहत असतो म्हणाला, नाही जी, धोत्राचा एखादा धडपा असला तर बघा. लई दिस मागेन मागेन म्हणतोय पण
लाजच वाटायची. थंडीचं गुंडाळायला नाही काय? अरे त्यात लाज कसली मग? थांब मी बघतो. एवढं बोलून मी आत गेलो. माझं एक वापरायचं बऱ्यापैकी धोतर घेऊन बाहेर आलो. हे घे, चांगलं धड आहे, 2-3 महिने सहज जाईल तुला. ते उचलून घेऊन धर्मा हळूहळू दिसेनासा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही कामानिमित्त मी परगावी गेलो होतो. 3-4 दिवसांनी परत आलो. सकाळी बघतो तर धर्माऐवजी बजा आलेली पीठ द्यायला. मला बघताच तिनं पदर ओढला आणि तोंड बाजूला केलं. मी बोलणारच होतो की काय ग बजा, इतके दिवस त्या म्हाताऱ्याला का त्रास दिलास? पण तसं न बोलता मी म्हणालो, हा आज तू आलीस होय? धर्मा बरा आहे ना? तिनं मान हलवली आणि म्हणाली, जी बरा आहे. आणि इतके दिवस बजा दळण नेण्यासाठी का येत नव्हती? आंब्याचा शिसा देताना ती बाहेर का आली नव्हती? याचं कारण मला कळलं. बजाच्या अंगावर मी धर्माला दिलेलं धोतर होतं. लुगड्यासारखा तिनं त्याचा उपयोग केला होता. या व्यक्तिचित्रात सहज एक उल्लेख येतो की तरणीताठी जातील कामाच्या शोधात, म्हाताऱ्यांनी काय करायचं. गांधी हत्येच्या आसपासचा हा काळ आहे. दुष्काळाचा प्रश्न भीषण आहे आणि समाजातील वर्गांमधील तफावत, तीव्र गरिबीचे चटके, उपासमार हे भेडसावणारं चित्र अस्वस्थ करतं. या अस्वस्थतेला वाट मोकळी करून द्यावी म्हणूनच तात्यांनी या माणदेशी माणसांच्या गोष्टी सांगितल्या. माडगुळकर स्वतः स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या लेखनात हे सामाजिक भान पदोपदी जाणवतं. मात्र त्यांचं लेखन तेवढ्यापुरतं सीमित राहत नाही. काळ, समाज, जात, धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जगण्याला कवेत घेऊ पाहणारं हे लेखन आहे. आपण का लिहायचं याविषयीचं त्यांचं भान तरुण वयातही जागृत होतं. आपला प्रवास एका लेखकाचा या आत्मकथनात ते लिहितात, माझी गरज चरितार्थासाठी पैसे मिळवणं ही होती. मला लिहायला येत होतं. मग मी ताई आईच्या गोडगोड गोष्टी, लैंगिक चेतावण्या देणाऱ्या गोष्टी, रंजक कथा, भूतकथा काय नाही लिहिल्या? वर्तमानपत्रासाठी का नाही लिहिलं? मला जीवनाशी संबद्ध लिहायचं होतं. माणदेश या प्रदेशातले लोक कसे जगतात, काय विचार करतात, काय भोगतात, काय उपभोगतात हे मला अनुभवाशी प्रामाणिक राहून सांगायचं होतं. या माणसांची जगण्याची दुर्दम्य इच्छा, कुठल्याही परिस्थितीत पाय रोवून आला दिवस सुखदुःखासह स्वीकारण्याची त्यांची उमेद, न्यायबुद्धी, चांगल्या वाईटाबद्दलचा वैयक्तिक विधिनिषेध याचं दर्शन घडवायचं होतं. आपण भाषिक कृती करायची तर हीच, दुसरी काही नाही असं ठाम वाटून मी माणदेशी माणसांकडे वळलो. लिहिणं हा गंभीरपणे करायचा एक सांस्कृतिक व्यवहार आहे हे भान मला त्या वयातही होतं. माडगुळकरांनी 57व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. अंबेजोगाईला संपन्न झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातही त्यांनी लेखन प्रक्रियेविषयी सांगितलेलं आहे, जिथे त्यांचं जीवनविषयक तत्वज्ञान सहज प्रगट झालेलं दिसतं. ते म्हणतात, प्रत्यक्ष जीवन जगत असताना त्या त्या समाजाच्या संदर्भात सामाजिक प्रश्न, संघर्ष अटळ असतात. कलावंत त्याला साक्षी असतोच, त्यापासून तो बाजूला राहू शकत नाही, पण तो कोणतेही झेंडे खांद्यावर घेत नाही आणि त्याची जरुरी नसते. माणदेशाच्या वैराण मुलखात व्यंकटेश माडगुळकरांनी वयाची जवळपास 18 वर्ष घालवली. तिथे अंधश्रद्धा होती, दारिद्र्य होतं. चूल पेटवण्यासाठी लागणारा विस्तव शेजाऱ्यांकडून आणला जाई. संध्याकाळी दिव्यावर दिवा पेटवूनच काळोख उजळला जाई. 18 पगड जातीच्या माणसांशी त्यांचा संपर्क यायचा. त्यांच्यासह गावातले उरूस, जत्रा, कुस्त्यांचे पड, कोलाट्यांचे खेळ समरस होऊन त्यांनी पाहिले. हे सगळं त्यांच्या कथात उतरत होतं.
त्यांच्या पात्रात किती विविधता आहे, केवढं वैचित्र्य आहे. त्यामध्ये धर्मा रामोशी, रामा मैलकुली, रघु कारकून यांच्यासारखी अतिशय गरीब आणि शोषित माणसं आढळतात. बना बापूंसारखा तालेवार ब्राह्मण दिसतो. कोंडीबा गायकवाडासारखा संतापाच्या भरात म्हशीचा जीव घेणारा, धोंडा घालून सख्ख्या भावाची हत्या करणारा उलट्या काळजाचा माणूस सापडतो. झेल्यासारखा उन्हाळ पण अश्राप मुलगा आढळतो. खालासारखी प्रेमळ आणि स्वबळावर जगणारी बाई आढळते. शिवामाळ्यासारखा क्षणिक लोभाबाई आयुष्यातून उठलेला सीधा माणूस दिसतो. बेमुरवतखोर शिदा चांभार आणि बायको मेली तर दुसरी मिळेल म्हणणारा बाबाखान दरवेशी दिसतो. बकस आणि गण्या धपट्यासारखी थोडी डोक्यानं कमी असणारी पण सुखाची आशा असणारी माणसंही दिसतात. वेगवेगळ्या स्वभावाच्या, वृत्तीच्या, निरनिराळ्या व्यवसायाच्या माणसांनी माडगुळकरांची ही कथासृष्टी गजबजलेली असते. गंगाधर गाडगीळ त्यांच्या पात्रांविषयी म्हणतात, या सर्वांची व्यक्तिमत्वे एकसंध आहेत. एकाच अखंड पाषाणातून कोरलेल्या मूर्तीसारखी ती आहेत. माडगुळकर एके ठिकाणी असं म्हणतात, मी या साऱ्यांचं देणं लागतो आणि ते अनेक गोष्टींबरोबर शैलीचंही आहे. साधेपणा, निरागसता, जोम ही शैलीची भूषणं या मंडळींनी गुऱ्हाळावर बोलवून रस द्यावा तशी मला दिली आहे. आणि तात्यांनी त्या गुऱ्हाळावरच्या रसाचा तोच गोडवा आपल्या सगळ्यांना चाखवलाय. नुसता चाखवला नाही तर त्याची चटक लावली आहे असं म्हणायला लागेल. म्हणूनच तात्यांच्या कथा, कादंबऱ्यांना वाचकांची भरभरून पसंती लाभली. मान्यवर समीक्षकांनी त्यांची वाखाणणी केली. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला. तात्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत राज्य पुरस्कारासह जनस्थान आणि सन्मान्य साहित्य अकादमी पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार, सन्मान, समीक्षकांची पसंती लाभलेल्या, वाचकांचं प्रेम संपादित केलेल्या माडगुळकरांच्या कथांची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगता येतील. त्या आशय संपन्न तर आहेतच. त्यांची भाषा शैली, पात्र रचना, अपरिहार्यता अशी बलस्थानही आहेत. मात्र विशेष लक्ष द्यावी अशी बाब म्हणजे तात्यांच्या कथा रंग, गंध, स्पर्श, ध्वनी अशा सर्व संवेदना चेतवणाऱ्या आहेत. त्यांना कणस शेलाटी दिसतात. हिरवे बाटूक खाल्लेली जनावरं गोटीसारखी दिसतात. बाजरीची तपकिरी कणस जांभळ्या फुलोऱ्यांनी डवरतात. तर सणगराची लेक लाजून खाली बघते तेव्हा ती जिभेचा आवळा गालात ठेवून खाली बघते. चमनच्या तोंडातून जांभूळ फुटलं की असा आवाज करते. रस गिळताना तिचे डोळे उघडतात आणि मिटतात. वंचाच्या घामानं ओलसर झालेल्या गळ्याचा, कपाळाचा सखाला वास येतो. पावसात भिजलेली मेंढरं धनगरांच्या घरात येतात तेव्हा भिजलेल्या लोकरीच्या वासानं धनगराची घरं भरून जातात. बेत नावाच्या गोष्टीतल्या सध्याच्या काळ्या तुकतुकीत पाठीवर उन्हाचा चपाटा लागून ती खाजू लागते. तो हलतो. उफराट्या हातानं पाठ ओचकारीत म्हणतो, इटुबा, आणि थांबतो. बोलताना सावकाश बोलण्याची त्याची ढब असते. तात्यांची काही पात्र सावकाश बोलतात तर काही पात्र बोलता बोलता गप्प होतात. तर काही पात्र एवढी बिलंदर की कचा कचा भांडून चांगला कांगावा करतात. अगदी भर बाजारात. अक्षय ज्या कथेबद्दल बोलतोय ती कथा इथे बसलेल्यांपैकी सगळ्यांना परिचयाची असेल. कथेचं शीर्षकच आहे बाजार. आणि पुणेकरांना ही कथाच नाही तर बाजारही ओळखीचा वाटेल. तीच कथा आता ऐकूया. बाजार. नित्याप्रमाणे रविवारी नदीकाठी जुना बाजार भरला होता. जुने कपडे, जुने फर्निचर, जुनी भांडी, जुनी अवजारं, सायकली, खिळेगोळ्या, बादल्या, पिंपे, डबडी, कुलपे, किल्ल्या, छत्र्या, जोडे, गंजलेल्या लोखंडी वस्तूंचे ढीग. सगळा बाजार म्हणजे जणू प्रचंड मोठा उकिरडा होता. उकिरडे असतात अशा गलिच्छ जागी तो अस्ताव्यस्त पसरला होता. आणि ह्या उकिरड्यात काही बरं सापडतं का म्हणून गोरगरिबांनी गर्दी केली होती. बाजाराच्या एका अंगाला रेल्वे लाईनच्या कडेला घाण असलेल्या ओल्या जागी कोंबड्यांचा बाजार होता.
बाया माणसे ओळीने बसली होती आणि त्यांच्या पुढ्यात कोंबड्या होत्या. आज मालाला उठाव नव्हता, कोंबड्यांना गिराईक नव्हतं, भावही नव्हता. एवढ्यात एकाएकी गलका झाला आणि उंच आवाजात एक बाई गागली, अग बया माझ्या देवा, आता काय करू ग बया. आणि बघता बघता तिच्या भोवती घोळका जमला. बाजाराच्या बायाने तिच्या भोवती कडक केलं. लागोलाग पोरं जमली, मोठी लहान माणसं जमली. माणसं जमा झाली तसा बाईला जास्त जोर आला. ती चक्क रडू भेकू लागली. वरचेवर नाकाला पदर लावून दाटल्या घशानं कुणाचा धावा करीत राहिली. बघ्यांच्या डोळ्यांना काही दिसलं नाही. पवडाची, चांदा नांद्याची नाहीतर शिवापूरची कोणीतरी बाजाराला आलेली बाई रडते एवढंच त्यांना दिसलं. मग धीर करून एका बाईनं चौकशी केली. अगं ये मावशे, काय झालं ते तरी बोल. मावशी कसली, चांगली सासूरवाशीण तरणी पोर होती. मान हलवून हलवून नुसते हुंदके देत होती. ती कशाला तरी मुकली होती. तिच्या पायाशी तिचं बाजाराचं गठुडं होतं. त्यात नवी घेतलेली केरसुणी दिसत होती. नुकताच तिने बाजार केला असावा. तिच्या समोर पाय बांधून टाकलेल्या 6-7 कोंबड्या होत्या. बाजूला एवढा लोकांचा गोळका बघून त्यांनी माना वर केल्या. त्यांच्या हनवटी जवळच्या लोळ्या हालू लागल्या होत्या. एवढं होतंय तोवर कोंबड्यांची मालकीण इराकतीसाठी आडोसा शोधत गेली होती. ती दांड दांड धावत आली. आपल्या कोंबड्यांभोवती एवढी गिरायकांची झुंबड का झालीये हे तिला कळेना. उसाच्या फडात शिरावं तशी ती लोकांना हातानं बाजूला सारून घोळक्यात शिरली. आपल्या सगळ्या कोंबड्या शाबूत आहेत का हे तिने एकवार बघितलं आणि डोक्यावरचा पदर नीट सारून ठसक्यात चौकशी केली. का जमलाय हा, काय बघण्याजोगं हा येतं, कुणी नागवण असतंय काय. तशी ती बाई सगळं रड आवरून नाक मुरडून करारी आवाजात म्हणाली, अगं ये बये, तुझ्या कोंबडीने माझ्या कानातली कुडीची फिरकी गिळली की. फिरकी? हा, सोन्याची पिवळी धम्म फिरकी गिळली. बया बया, पर कोंबडीनं फिरकी कशी गिळली अशी शंका एकीनं बोलून दाखवली. तिच्याकडे तोंड वळून ही चिडून म्हणाली, तर काय खोट सांगते मी. बघा की बघा, हा मोकळा कान बघा आणि ही बघ कुडी. खरच बाईच्या घामेजलेल्या मुठीत मोत्याची कुडी होती, पण तिची फिरकी मात्र नव्हती. मग ती सगळ्या बायांना, पोरांना, बाप्यांना पटवून द्यायच्या आवाजात सांगायला लागली, हे बघा मला असं सुन सांगितलं होतं पुण्याच्या बाजाराला जाऊन एक उफराट्या पंखाची कोंबडी आण म्हणून. तिचा नवस फेडायचा होता ना, म्हणून मी पार खानापूरच्या पल्याडच्या वस्तीवर ना आले. किरकोळ बाजार केला आणि कोंबड्या बघत बघत अशी हिंडत होते. हित या कोंबड्या दिसल्या काळ्या कबऱ्या म्हणून थांबले. तर ही बाई कोंबड्यांची मालकीण लगा त्या तिकडे जाताना दिसली. म्हटलं येईल माघारी, माल सोडून कुठे जातीये म्हणून हातातलं हे गटलं खाली ठेवलं आणि वाकून कोंबड्या बघायला लागले. सहज हात कानाशी गेला तर डाव्या कानातली फिरकी सैल झालेली. ती नीट करतीये तर पड्डीशी पडली अशी मोर मातीत आणि लगेच कोंबडीनं मान टाकून टोच मारली आणि गिळली की माझं देखत. सगळे लोक चकित होऊन ऐकत होते. हा सगळा प्रकार कधी न पाहिलेला न ऐकलेलाच होता. आणि सगळ्या 7 कोंबड्या साळसुदासारख्या बसल्या होत्या. त्यातली एक सुद्धा दामट्यासारखी दिसत नव्हती. मग पुन्हा तिला बडबडून आलं आणि ती म्हणाली, मला सासू घरात घ्यायची नाही हो, माझ्या नाण्याचं चांदणं होईल. ऐकणाऱ्यांना पाझर फुटला. लोक चुकचुकले, हळहळले. पण कोंबड्या विकणारी बाई मग ती म्हणाली, एवढी सासूच्या भ्याची तर कानाशी चाळा करत हिथं आलीसच कशाला. म्हण कोंबडीने फिरकी खाल्ली. फिरकी म्हणजे काय, शेंगाचा दाणा आहे होय हा. उगीच आपलं जमिनीवरचं बोलणं आबाळाला टेकवायचं. फिरकी खाईलच कशी कोंबडी. हा सवाल त्या सासूरवाशिणी सकट सगळ्या आम जनतेला विचारल्यावर वाकून तिनं दोन्ही मांड्यांच्या मधोमध लोगड्यावर थाप टाकली आणि पक्षी बसावा तशी 2 पायावर खाली बैठक मारली.
सासूर वाशिणीनं यावर डोळे गरा 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 फिरवले आणि आजूबाजूला उभ्या असणाऱ्या बाजार करू बायांना उद्देशून ती म्हणाली, बघा की हो, कुठं म्हणतीये मला असं खोटं कोणी सांगे का या जागी येऊन? हिची माझी काही ओळख न पाळत, हिच्या कोंबड्यावर फुकटची आदावत मी कशाला घेऊ? आणि खरं चिमटा बसल्याशिवाय कोणी असं रडेल का, भेटेल का? तिचं बोलणं इतकं कळकळीचं आतड्यापासूनच होतं की एक कोंबड्या विकणारी ती नाकात मोरणी घातलेली काळी सावळी बया सोडली तर बाकी कुणालाही तिचं बोलणं खोटं वाटत नव्हतं. लोक उसळलेच. जो तो सासूर वाशिणीची बाजू घेऊन बोलू लागला. बराच वेळ गलका गर्दी आणि उंच आवाज चालू राहिलेले बघून अगदी जवळ 60 पावलांवर असलेल्या पोलीस चौकीतले हवालदार उठून आले. आल्यासरशी आधी हे सर, हे बाजूला सर, हे बाजूला सर असं म्हणून त्यांनी गर्दी हटवली. लोकांची थोडी पांगापांग झाली. हवालदारांनी दरडावून विचारलं, काय ग, का गा गतीस मगादर न? परस्पर लोकांनीच माहिती पुरवली आणि हवालदार सुद्धा चकित झाले. तंटा सोडवण्याचं विसरून म्हणाले, बायली कमाल आहे या कोंबड्यांची, सोन्याचा चारा लागून राहिला की. बघा ना, पण का हो हवालदार साहेब, हे पोटात राहणार का सोनं हिच्या? का जाणार आतल्या आत सुनाहून? हवालदार गप्पच होते. दुसऱ्याच कोणीतरी पटकन पुढे येऊन उत्तर दिला, काय बी खाऊ द्या, कोंबड्याच्या जातीनं काय बी खाऊ द्या, पोटात पाणी होतंय तिच, खड वाळू खाती आणि ही जात पचवती की, काय बी खाऊ द्या, पाणी होतंय तिच. भांडण बराच वेळ चाललं. लांबलेली कुस्ती बघताना कंटाळतात तसे बघे कंटाळले. जांभळ्या ऐकू येऊ लागल्या. कुणी चुना तंबाखू मळू लागले. जुने बघे लोक कंटाळून जात होते, नवे येत होते. मग सासूर वाशिणीनं हवालदाराचे बुटासकट पाय धरले आणि काकुळतीला येऊन म्हणाली, साहेब माझी फिरकी तेवढे मला माघारी मिळू द्या, मला घरात घ्यायचे नाही तो, सासू लई रागीटे माझी. हवालदारांनी आधी चौकशीला सुरुवात केली. किती किमतीची आहे तुझी फिरकी? परस्पर कोणीतरी उत्तर दिलं, हवालदार साहेब तरी धरा की 40 रुपये. हवालदारानं पुन्हा सासूर वाशिणीला विचारलं, बाई तू कोंबडी घ्यायची म्हणून आली होतीस ना बाजाराला, मग ज्या कोंबडीनं फिरकी गेली ती उचल बघू, किमतीचे पैसे टाकून जा घरी, कोंबडी खाऊन घाल सासऱ्याला मारून आणि तिच्या पोटातली फिरकी घे काढून. उगा काय एवढी झगझग झगझग लावली, बाप केवढी आणि गोळ केवढा. एवढ्यात रस्त्यावर कुणाच्या ट्रक पुढे सायकलवाला आडवा आला. जोरात ब्रेक लागले. सायकलवाला पडला. सायकलचं चाक दुमटलं. तेव्हा हवालदार आणि बरेच लोक तिकडे धावले. इतका वेळ महमदबाईच्या रिगल रेस्टॉरंटसाठी कोंबड्या खरेदी करायला आलेला मुजावर हा सगळा तंटा ऐकत होता. तो पुढे झाला आणि कोंबडीवालीला त्याने विचारलं, मामी काय म्हणतेस एका कोंबडीचं? खाली वाकून तो एक एक कोंबडी चाचपून बघायला. घ्या की 8 रुपये बसतील बघा एकटीच. 8? 40 ला सगळ्या देतीस का? सासूर वाशिण मध्येच घाईला येऊन म्हणाली, अन माझी फिरकी? आव काका. कोंबड्यावाली तिच्या अंगावर ओरडली, ये तू गप ग, धंद्याच्या टायमाला खिटखिट नको करू. शेठ कसं म्हणता, 40 ला सगळ्या घेता वय? मुजावर म्हणाला हो, आणि त्यानं विचार केला, बघू हॉटेलच्या भटारखान्यात कोंबड्या सोडण्याचं नीट करण्याचं काम त्याच होतं. फिरकी त्यालाच मिळणार होती, म्हणजे फुकट फाकट 40-50 रुपयाचा फायदा. एवी तेवी कोंबड्या घ्यायच्याच आहेत. ह्या सगळ्या घेतल्या म्हणून कुठं बिघडलं? कोंबडीच्या पोटात गेलेली फिरकी जाते कुठे? कोणच्या ना कोणच्या कोंबडीच्या पोटात ती सापडणारच. बाजार भरून बराच टाइम झाला होता. आज म्हणावं तसं गिराईक नव्हतं. श्रावण महिना होता. या महिन्यात लोक मटण मुर्गा खात नाहीत. बाजार मंद होता. कोंबड्या खपत नव्हत्या. एवढं होतंय तोवर शेजारच्या इराणी हॉटेल मधला पिचक्या डोळ्यांचा आणि दाढीच्या कुटारांनी सगळं तोंड भरलेला इराणी घुसून पुढे झाला. ए बाई, मी 50 ला घेतल्या सगळ्या, असं म्हणून 5 नोटा बाईला देऊन कोंबड्या घेऊन तो चालायला पण लागला. सासूर वाशिण पुन्हा रडू फेकू लागली. कोंबडीवाल्या बाईचा पदर धरून ओढत ओढत म्हणाली, माझी फिरकी टाक आणि मग जा. वा ग वा,
बाईनं हिसडा मारून पदर सोडवून घेतला, फडकं काकेला मारलं, बाजार सोडला. लोक दुसरीकडे वळले. सासूरवाशीण शिव्या गाळी देत देत तिच्या मागे धावली. संध्याकाळ झाली होती. मुळशीकडे जाणारी एसटी बस गच्च भरून सुटली. ती कोंबडीवाली आणि ती फिरकीवाली दोघी आता एका बाकड्यावर शेजारी शेजारी बसल्या होत्या. गाडी सुटून स्थिरस्थावर झाल्यावर कोंबडीवाल्यानं कमरेची पिशवी काढली आणि 10 रुपयाची नोट सासूरवाशिणीला दिली. तिने ती खुशीने घेतली. सासूरवाशिणीच्या कानात आता कुड्या होत्या आणि फिरक्या पण. दोघी एकाच गावाच्या असल्यामुळे हसत बोलत होत्या. फिरकीवाली हसून म्हणाली, आता तो बाब्या एका एका कोंबडीची आतडी सोलून बघत बसेल खुळ्यावानी. आणि मग दोघींनी तंबाखू चोळली, तोंड मिटली, एसटी भन्नाट सुटली. मंडळी, माणदेशी माणसांच्या कथा सांगता सांगता तात्यांनी आपल्या कथ्याचा म्हणजे कथेतल्या मूलद्रव्याचा परीघ कधी मर्यादित केला नाही. शहरी कथानकांचंही त्यांना कधी वावरं वाटलं नाही. उलट शहरी पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथाही तेवढ्याच रसरशीत, आशय संपन्न आणि वाचकांना समृद्ध करणाऱ्या अशा आहेत. मग ती बाई कथा असेल, किंवा मग अनवाणी नावाची एक त्यांची कथा आहे, किंवा जांभळीचे दिवस नावाचा त्यांचा जो संग्रह आहे, त्याच्यातल्या बहुतांश कथा या शहरी पार्श्वभूमीवर घडणाऱ्या आहेत. त्यातल्या सगळ्या कथा असतील. पुष्कळदा लेखकाला जे या नेहमीच्या व्यवहारात मिळत नाही, रोजच्या जगण्यात अनुभवता येत नाही, ते तो एका वेगळ्या जगात शिरून मिळवतो आणि दुसऱ्याला सुद्धा मिळवून देतो. अगदी सुरुवातीला म्हणाले तसं तात्या कथा लिहित नाहीत, तर ते गोष्ट सांगतात. अगदी असोशीनं श्रोत्यांनी ऐकावी म्हणून सांगतात. त्यामुळे त्या कथनाला एक आपसूक लय प्राप्त होते. कथानक प्रवाही बनतं, जिवंत बनतं. माडगुळकरांच्या कथाविश्वातला एक मोठा हिस्सा व्यापलाय त्यांच्या प्राणी कथा आणि शिकार कथांनी. विनोदी बाजाच्या कथाही त्यांनी लिहिल्या. वाटसरू, भूताचा पदर सारख्या अद्भुत गूढ कथाही लिहिल्या. खरं तर अगदी जेमतेम 1-1.25 तासात माडगुळकरांच्या कथा सादर करायचं म्हणजे एक मोठं आव्हान आहे. त्यामुळे शाळा तपासणी किंवा शेतकऱ्याचा एक दिवस, हस्ताचा पाऊस, गोड पाणी, पडकं खोपटं, देवा, सटवा महार, जांभळाचे दिवस यासारख्या कितीतरी गोष्टी मागेच ठेवायला लागतात. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपण समारोपाकडे हळूहळू येऊ लागलो आहोत. तत्पूर्वी मला पुन्हा एकदा आवर्जून अखिल मेहता आणि आमच्या सगळ्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करावेसे वाटतात. कारण त्यांनी ह्या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं, त्यामुळे हा वेगळ्या कथा ताथांच्या मला सादर करायची संधी मिळाली. आणि अर्थातच हा वारसा पुढे चालू ठेवणारे इतरही लेखक आहेत, त्यांच्याही प्रति कृतज्ञता आहे. माडगुळकरांची सगळीच्या सगळी पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाऊसकडे उपलब्ध आहेत. ती इथे लावलेली आहेत, ती तुम्ही आवर्जून बघा. फार वेळ घेत नाही. या सादरीकरणातली शेवटची गोष्ट आम्ही आता सादर करणार आहोत. या गोष्टीच्या कार्यक्रमाचं नाव आम्ही गोष्टी वेल्हाळ तात्या असं ठेवलं, कारण तात्या स्वतःही कथाकथन करायचे. आम्हाला कोणालाच त्यांचं प्रत्यक्ष ऐकायची तशी संधी नाही मिळाली, पण त्यांची रेकॉर्डिंग आहेत काही अवेलेबल. आणि ही स्क्रिप्ट करत असताना त्यांच्या जेव्हा संग्रह चालत होतो, तर त्याचं काय नाव असावं, ह्या कार्यक्रमाचं काहीतरी शीर्षक हवं, काय त्याच्याबद्दल बोलावं, असं सगळा विचार करता करता आधी असं वाटलं की माणदेशी माणसाची किंवा बखर माणदेशी माणसांची असं काहीतरी नेहमीचं पारंपरिक नाव ठेवावं असं डोक्यात होतं. आणि स्क्रिप्ट माझी ऑलमोस्ट फायनल होत आली होती. म्हणजे आम्ही इथे खरं तर अनवाणी नावाची त्यांची जी कथा आहे शहरी पार्श्वभूमीवरची, ती घ्यायची असं ठरवलं होतं. आणि ती कथा त्याची झेरॉक्स करून बाजूला ठेवलेली असताना संध्याकाळी घरी आल्यानंतर सहज म्हणून चाळत बाकीची त्यांची पुस्तकं चाळत होतो, आणि त्याच्यात मला एक त्यांची गोष्ट नावाची कथा सापडली. आणि तुम्हाला सांगतो मंडळी, एवढी कमाल गोष्ट आहे, म्हणजे गोष्टी, आणि ती गोष्ट वाचता वाचता मला असं सुचलं की हा गोष्टी वेल्हाळपणा तात्यांचा आपल्याला पोचवायचा आहे. म्हणजे माणसाची जी आदिम प्रेरणा आहे गोष्ट सांगण्याची, म्हणजे आपण नाही का की 4 दाणे घेऊन कथा करतो की हे तू 4 दाणे घे, मी 4 दाणे घेतो. आपल्याकडे परंपरा आहे, आणि ही परंपरा भारतातच नाही तर जगभरात गोष्टी सांगण्याची परंपरा आहे.
त्याचं पाईक आपण जर व्हायचं ठरवलेलं असेल तर आपल्याला गोष्ट सांगायला पाहिजे. म्हणून तात्यांचा हा गोष्टी वेल्हाळपणा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, म्हणून या कार्यक्रमाचं शीर्षक गोष्टी वेल्हाळ तात्या. आणि मग त्या शीर्षकाला साजेशी अशी ही शेवटची गोष्ट. ह्या गोष्टीची एक छोटीशी गंमत आहे. ही गोष्ट एकाच वेळेला पात्रांमध्ये पण घडते आणि प्रेक्षक सादरकर्त्यांमध्ये पण घडते. हा, तर ऐकूया. गोष्टीचं नाव आहे गोष्ट. तात्या, काय बाबा? मला गोष्ट सांगा की. कशाची सांगू? हम्म. अंधारात माझ्या शेजारी झोपलेल्या 5 वर्षाच्या बाबानं विचार केला. मी म्हणालो, आता आपली परीक्षा आहे. गोष्टी लिहिणं हा जन्माचा उद्योग आहे, पण पोरांना गोष्टी सांगणं हे काम भलतंच कठीण. त्यांना कसली गोष्ट आवडेल याचा अंदाज कधीच येत नाही. बरं, सांगून परिणाम पाहावा असं म्हटलं तर अपेक्षेपेक्षा वेगळाच परिणाम दिसतो. पुष्कळ गोष्टी माहीत नसतात, शब्द ओळखीचे नसतात. पंचतंत्रातल्या काही कथा सांगून पाहिल्या, त्या बाबाला रंजक वाटल्या नाही. सिंह जाळ्यात सापडला. जाळ्यात म्हणजे कशात? आम्ही खेड्यात जन्माला आलो, वाढलो, त्यामुळे आम्हाला ही अडचण नाही आली. गाढवानं वाघाचं कातड पांघरलं. कसं? त्याला हात कुठे असतात पांघरून घ्यायला? रंगाच्या भांड्यात पडलेला कोल्हा जनावरांना म्हणाला कसा, कोल्ह्याला बोलता कसं येईल? त्या तळ्यात खूप मासे होते. तळ म्हणजे काय? तात्पर्य काय? पंचतंत्राचा उपयोग नाही. तात्या, वासराची सांगता. हा, तू कुठे वासरू बघितलंस? आहे की जगताप्याच्याकडं. गाय आणि तिचं छान लहान वासरू आहे. बर, म्हणजे कथानायकाचा परिचय आहे. सांगा वासराची. प्रसंग बाका होता, कारण गोष्ट सांगणं प्राप्त होतं. नाहीतर लगेच बाबाचा माझ्याविषयीचा आदर कमी होतो. तुम्हाला सांगतो, मला पतंगाला कन्नी बांधता येत नाही हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला जबर धक्का बसला होता. बाबाची अशी ठाम समजूत होती की आपला बाप सर्वज्ञ आहे, त्याला सगळं येतं. सांगा ना वासराची. हा हा, एक वासरू होतं. हा हा, एक वासरू होतं, नेहमी आईजवळ असायचं. पण एकदा त्याला वाटलं की एकटंच बाहेर जाऊन यावं. गाय आणि बाकीची गुरं बांधलेली असायची, पण वासरू मोकळं असायचं. त्यानं कुंपडाबाहेर उडी टाकली आणि पळालं. कुठे गेलं पळत पळत? गावाभोवती जंगल होतं, डोंगर होते. जंगल फार दाट होतं. उंच उंच झाडं, बुटकी झुडपं, काटेरी जाळ्या, रानटी वेल, गवत. माणसाला सुद्धा नीट पाऊल वाटेनं गेलं तर जाता येईल, नाहीतर माणसं चुकत. त्यांना घरी परत येण्यासाठी वाट सापडे ना. मग वासरू एका वाटेने गेलं. झाडं, फुलं, पक्षी बघत बघत, उड्या मारत, कोवळं गवत खात, असं मजेत खूप दूर गेलं. आईनं हाका नाही का मारल्या? मारल्या, पण तोपर्यंत वासरू लांब गेलं होतं. त्याला हाका ऐकू नाही आल्या. आता पुढे काय सांगावं म्हणून मी थोडा गप्प राहिलो. एक आशा होती की त्याला झोप लागावी. एका मिनिटाची स्तब्धता. पण वासरा मागोमाग बाबाही जंगलात शिरला. त्याची दूध प्यायची वेळ झाल्यावर ते परत आईकडे आलं? नाही, कारण मग गोष्ट संपली ना. काहीतरी घडणं आवश्यक होतं, एखादा समर प्रसंग. काय बरं नेमकं घडेल? पण माझ्या अगोदर बाबालाच सुचलं. त्या जंगलात वाघ नव्हते? होते.
एक मोठा वाघ होता. तो सावलीला झोपलेला होता. आता समर प्रसंगाला वाव होता. वाघाची व्यक्तिरेखा चांगली गडद हवी. तो कथेतला खलनायक. मी सुरू झालो. हा वाघ दुष्ट होता. त्याला शेळीची लहान लहान बाळ हरण खायला आवडायची. जाळीत तो झोपला होता आणि एकाएकी त्याला वासराचा वास आला. इथं सांगण्यात तपशील चुकला म्हणून मी थांबलो. की वाघ ह्या प्राण्याचं घाणेंद्रिय फार तीक्ष्ण नसतं. त्याला वास तेवढा येत नाही. बाबाला ह्या ओंकाराबरोबर बाबा जवळ आला. त्यानं माझा दंड धरला. त्या क्षणी मला वाटलं की आता पंचायत आहे. वासरावर काही प्रसंग येऊन उपयोग नाही. वाघानं तर त्याला खाता उपयोगीच नाही. तपशील चुकला पण पुढे चुकता उपयोगी नाही. पण काहीतरी नाट्यपूर्ण घडलंच पाहिजे. काय बरं, विचार करायला फुरसतच नाही. पुढे काय झालं? वाघानं डोळे किलकिले करून पाहिले तर दूरवरून लहानसं वासरू कान हलवत येत होतं वाटणं. आपल्याकडेच येत आहे असं त्याला वाटलं. पण वासराला नाही का वाघाचा वास आला? कसा येणार? वारा वाघाच्या दिशेनं वाहत होता. हा तपशील याला कळणार नाही. वासरू आनंदात होत. फुलांचे झाडांचे वास त्याला माहित होते. वाघाचा वास कसा माहित असणार? त्यानं तो कधी घेतलेलाच नव्हता अगोदर. आणि आता तर ते मजेत होतं. आणि पुढे वाटेवरच झाडाखाली वाघ झोपलेला आहे हे त्याला माहीतच नव्हतं. ते सरळ वाघासमोरच आलं. दंडावरची छोटी पकड घट्ट झाली. आता घटना संवाद झाले पाहिजेत. वाघ उठून उभा राहिला. मोठा, उंच, रंग तांबडा, अंगावर काळे पट्टे, डोळे हिरवे. वासरू धीट होत. ते वाघाकडे बघत उभं राहील. वाघ म्हणाला, थांब, मला फार भूक लागलीये. वाघ बोलेल कसा हा प्रश्न येणार म्हणून मी थांबलो होतो. पण आला नाही. टेन्स प्रसंगात श्रोत्याला भान राहत नाही हे खरंच. वाघानं जीभ बोटावरून फिरवली, शेपटी वर खाली हलवली आणि तो म्हणाला, मी तुला खार. वासरू म्हणाल, खा, पण मी माझ्या आईला सांगून आलो नाही. ती शोधत राहील. तू थोडं थांबशील तर मी आईला सांगून परत येईल. नक्की? हो, देवाची शपथ. सुटली म्हण. बरं जा आणि लगेच परत ये. वाट सापडेल का? हो, सापडेल. इथेपर्यंत ठीक जमलं. आता पुढे काय? लबाडी करून वासरू परत आलंच नाही तर. पण त्यानं देवाची शपथ घेतली होती. खोटं कसं बोलणार? खोटं बोलणं पाप. पुढे काय झालं? गेल्या वाटेनं वासरू परत आलं. आई काळजीत होतीच. तिला आनंद झाला. रागवली नाही? हा मुद्दा राहिलाच. आई रागावणार. आई रागावणं ही सुसंगत गोष्ट होती. रागावली थोडी. म्हणाली, असं न सांगता जायचं नाही पुन्हा. लहान आहेस तू. वासरू म्हणाल, नाही जाणार पुन्हा कधी. पण आई, मला वाघ भेटला. बाई ग, आणि रे? तो म्हणाला, मला भूक लागली आहे, मी तुला खाणार. मी म्हणालो, माझी आई शोध करील, तिला विचारून येतो. असं म्हणालास? हो. तर तो म्हणाला, नाही आलास तर? मी म्हणालो, देवाची शपथ येईल. आईनं विचार केला. ती म्हणाली, तू जाऊ नकोस, मी जाते. आपली गोष्ट
शिवलीलामृतातल्या व्याध हरिणीकडे चालली आहे हे माझ्या ध्यानात आलं. पुढं आता शेवटपर्यंत सगळं सोपं होतं. मग आई गेली. वाघ वाट बघतच होता. ती म्हणाली, माझ्या मुलाऐवजी मी आले आहे. वाघ म्हणाला, मला काय, भूक लागल्याशी कारण, भूक भागल्याशी कारण, मी तुला खातो. गाय म्हणाली, पण मुलाचे वडील माझा शोध करतील, त्यांना विचारून आलं पाहिजे. माझ्या गोष्टीनं वेगळीच कलाटणी घेतली होती. वाघाची कॅरेक्टर सिंपती खाऊन जात होतं. वाघ म्हणाला, जा जा लवकर विचारून परत ये. शिवलीलामृतातली गोष्ट मला आता आठवेना. बहुधा व्याधाच्या मनात परमेश्वर उभा राहिलेला असणार, पण इथं त्याचा काही उपयोग नव्हता. आता गोष्ट आपणच तडीला न्यायला पाहिजे. वाघाच्या मनात परमेश्वर उभा राहणं काही खरं नाही. आई गेल्या वाटेनं परत आली. बरं का रे बाबा, वासराचे वडील होतेच. त्यांना म्हणाली, अहो तो वाघ म्हणाला की मला भूक लागली आहे, तुला खातो. तर मी म्हणाले, तुम्हाला सांगून परत येते. वडिलांनी विचार केला आणि म्हणाले, तू जाऊन आपल्या वासराला दूध कोण पाजणार? मी जातो. आणि बैल त्या वाटेनं निघाला. बाबाला आता वाटलं होतं की वासरू सुटलं, आई सुटली. वडील लोक शूर असतात, ते वाघाची जिरवणार. मला प्रश्न पडला की हा बैलोबा करणार काय? एका बैलाला वाघाची जिरवता येणं शक्य नाही ना. पुढे काय झालं? पुढं बैल वाटेनं चालला. तिकडे वाघ जिबल्यासाठी उभा होताच. मग बैलाने ठरवलं की असं चालायचं नाही. मी वाघाला उद्या भूक लागेल, परवा लागेल, रोज तो एकाला खाईल, त्याला धडा शिकवला पाहिजे. रानात आणखी बैल चरत होते. त्यांच्याकडे तो गेला. सगळ्यांना एकत्र करून म्हणाला, मला मदत करा. सगळे बैल धष्टपुष्ट होते. त्यांची शिंग टोकदार, कठीण होती. ते म्हणाले, चला आपण वाघावर हल्ला करू, आणि निघाले. वाघाला आवाज ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी गळ्यातल्या घंटा सुद्धा वाजवल्या नाही. वाघ वाटच बघत होता. त्याला आता फार भूक लागली होती. वासराचे वडील आले की काही एक न बोलता सवरता त्यांना खाऊन फस्त करायचं, असं त्याने ठरवलं होतं. मला श्रोत्याचा रिस्पॉन्स कळत नव्हता. बाबा गप्प होता. कदाचित प्रसंग गंभीर असेल म्हणून, कदाचित झोप डोळ्यावर उतरली असेल म्हणून मी मुद्दामच जरा थांबलो. पुढे. हा, मग सगळ्या बैलांनी वाघाभोवती गोल केला, त्याला घेरून मध्ये घेतला आणि शिंग रोखून ते त्याच्या अंगावर धावून गेले. बैलांचे डोळे तांबडे लाल झाले होते, नाकातून फुसकारे निघत होते. पुन्हा दंडावरची पकड घट्ट झाली. रडव्या आवाजात प्रश्न आला, त्यांनी मारून टाकलं वाघाला. घोटाळा माझ्या लक्षात आला. वाघाची कॅरेक्टर आपण सिंपथेटिक केली होती, त्याचा हा परिणाम आहे. ही गोष्ट शोकांतिका होता कामा नये, म्हणजे पुन्हा पंचायत. त्या बैलाने वाघाला मारून टाकलं. छे, मारलं नाहीच. इतके बैल आपल्या अंगावर धावून येतात हे बघताच वाघोबाची घाबरगुंडी उडाली. बाबाला एकदम खदखदून हसू आलं. अगदी अनपेक्षित परिणाम. हसत हसत प्रश्न, हो, वाघ घाबरला. शेपूट पायात घालून कान खाली पाडून धूम पळाला. हो, घाबरून धूम पळाला. हो, आणि ते बघून बैलाला पण हसायला आलं. सगळे खाली बसले आणि मोठ्यांदा हसायला लागले तोंड वर करून. हा, ते कोणच एवढे हसायचं थांबेच ना. तेवढ्यात पलीकडे असलेल्या खऱ्या आईचा आवाज आला, बाबा पुढे आता झोपा बघू. ताई तिकडे अभ्यास करते ना.
एकदम शांतता. मग गोष्टीवर विचार. मला वाटला हा झोपला. तेवढ्यात अगदी हळू आवाजात प्रश्न आला. मग तो वाघ उपाशीच राहिला? बापरे, आता कुणाचीही हत्या न होऊ देता ह्या वाघाला खाऊ काय घालावं? काही झालं तरी वाघ गवत खाणार नाही, फळं खाणार नाही, दूध पिणार नाही, काय खाईल तो? त्यानं खाल्लं तर पाहिजेच. उपाशी कसा झोपणार? मलाही झोप लागायला हवी ना. माझ्या पुढे मोठा प्रश्न, काय काय खाईल, काय खाईल? 2-3 मिनिटं शांतता. मग एकदम सुचलं, हे तपशील चुकीचा पण गोष्ट खपून जाण्यासारखी. हळू आवाजात मी बाबाला म्हणालो, बाबा, छे छे, वाघ उपाशी कसा राहील? तो गेला आणि एका झुडपाला मोठं मधाचं पोळं त्याला दिसलं. सगळ्या मधमाशा मध गोळा करायला जंगलात गेल्या होत्या. वाघानं पंजानं ते पोळं ओढून घेतलं आणि पोटभर मध खाल्ला. बरं का रे बाबा? नो रिस्पॉन्स. वासराला झोप लागली होती. गमतीशीर त्यांच्या कथा आहेत, गंभीरही कथा आहेत. तर तुम्ही आवर्जून वाचा, प्रतिक्रिया कळवा. तुम्हालाही सादरीकरण कसं वाटलं? हो हो, प्लीज प्लीज. फारच सुंदर म्हणजे त्यांच्या